सत्तेच्या खेळात पुन्हा एकदा रणधुमाळी सुरू होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि प्रश्न एकच, तुमच्या मनात खरा नगरसेवक खरा नगरातील कोण? विकासाच्या गप्पा पुरे आता वेळ आलेली आहे विकासाची सत्यता तपासण्याची। आम्ही येत आहोत तुमच्या गावात, तुमच्या रस्त्यावर तुमच्या समस्या बोलून, तुमचा आवाज बोलून तयार आहात येत आहे आपल्या हक्काचं चॅनल शिवशक्ती न्यूज चॅनल। नमस्कार मंडळी, हातकणंगले नगरपंचायतची इलेक्शन जसजशी जवळ येत चाललेली आहे तसतशी नागरिकांच्या मध्ये उत्सुकता या ठिकाणी यायला लागलेली आहे। नगरपंचायत इलेक्शनच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नागरिकांच्या हातकणंगलेकरांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हातकणंगले शहरामध्ये त्या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्यासोबत आपलं नाव काय? प्रकाश चौगुले हे या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडनं नेमकं जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनामध्ये या हातकणंगलेच्या विकासाच्या संदर्भामध्ये किंवा मागील 5 वर्षांमध्ये नगरपंचायत झाल्याच्या नंतर काय विकास झाला, कुठं त्या ठिकाणी चुका प्रशासनाच्या किंवा नगर पंचायतच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राहिल्या ते या ठिकाणी नागरिकांच्या मनातनं त्या ठिकाणी नागरिकांच्याकडून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। माझा पहिला प्रश्न काकांना असेल की नगरपंचायत झाली आणि तुमची एक अपेक्षा होती की नगरपंचायत झाल्यानंतर आमच्या गावचा विकास होईल, रस्ते चांगले होतील, गटरी चांगली होतील, सगळ्या सोयी सुविधा मिळतील, काय मिळालं का? काही नाही। गटरी चांगले झाल्याने रस्ते तर ते खड्ड्यात पाय एक, वर पाय एक, खाली पाय। आता तुम्ही इथं पाहता यो आलेला आहे रस्ता कसा आहे बघा, हे 5 वर्षात ही बोंब यांची आणि परत सांगाय म्हणजे तो रस्ता मारुती मंदिर ते सोसायटी ते तर बोंब, परत दवाखाना ते 5 टक्के तिथं बोंब, बोधग्याची बोधगा तो तिथं काय जायची सोय नाही, गाड्या येतात बाकी लोकांना जायची अडचणच आहे, गाड्याची बी अडचण आहे। यांनी 5 वर्षात काय काम केलं ते सांगायचं म्हणजे हे मला जरा अवघड वाटतं, पण तरी पण सांगतो हे छापाई त्यांनी केले पैसे, काय काही काम केलं नाही। म्हणजे शहराचा विकास राहिला, स्वतःचाच विकास, त्याचा विकास केला, 35 लाखाची घरं बांधली, 5-5 गुंठे कुणी रान घेतलं, कुणी काय बंगला घेतला, भरपूर घेतले त्यांनी। गावाचा विकास कुठेही तुम्ही गल्ली बोळात फिरून या, काही केलं नाही, फक्त छपाई केली पैशाची, गोरगरिबीची पिळवणूक केली आणि विचारला गेले की आम्हाला दाब देत पाणी। नगरपंचायतच्या व्हायच्या अगोदर जानवेकर होते त्यावेळी 1 दिवस आड पाणी येत होतं, जानवेकर वाढले सुदैवानं त्यातनं बोंब उठली त्यांची, 4 दिवसानं पाणी आलं। 65 कोटी मंजूर झाले की आता ते 65 कोटी यांना खायला झाले, काय करणार नाही। बरं आता कोण बी आता कोण इच्छुक तो ह्यो तुमचा नगराध्यक्ष असतो तो काय करणार ते सांगा। 40 वर्षात काय काम केलं नाही, तो आता काय करतोय? तो माणूस कोण असेल ते तुम्हीच ओळखायचं। 40 वर्षात काम केलं नाही, तो नगराध्यक्ष कशाला राहतो? पडत राहतोय। इथं आमच्यात लिंगायत धर्माला मशानभूमी नाही, बरोबर आहे। परत आमच्या मंदिरासाठी एक बसवेश्वराचं मंदिर असतं, त्याला जागा नाही, 40 वर्षात नाही। 40 मी जन्माच्या अगोदरपासून नाही म्हणा, ते मोठी माणसे ते आपलं आपलं बघणार हो, ते आमचं गोरगरिबांनी काय बघणार तुम्ही? सांग काय नाही, काही त्यांनी काम केलं नाही 5 वर्षात, जानवेकर सोडून कोणीच काम केलं। ते काँग्रेस पक्षाने थोडं फार कामं केली नाही असं नाही, पण त्या पक्षाने काम केले। जानवेकर असताना मी स्वतः ही गल्ली तुम्हाला दाखवतो पाहिजे, त्या गल्लीला पाणी पुरवठा मी केला, तर आमचा स्वतःचा बोर आहे, त्याला पूर्ण बरोबर त्यावेळी जानवेकरांनी मला सत्कार केला, जानवेकरांनी उपाधी। पण ते काय बाकीच्या लोकांनी काय तिथं काय तस्ती घेतली काय, कशाचं काय केलं, गावातलं कुठलंही काम बघा निपुण। आणि परत तुम्ही माळावरचं सांगतो, मी फिरायला जातो तिकडे, तो स्वामी सर म्हणून आहे, तो आमच्या गल्लीतला, तो माळावर माझा हे प्लॉट आहे,
आमचे तोंडला धाकटा भाऊ आहे, बरं. पण तिथं डांबरी रस्ता करायला मग मी विचारलं की तुम्ही रस्ता असं करा, पुढं तोंडाला पावडर लावली, मागं कुत्रं गोगात गेलंय, असा रस्ता कुठं म्हणजे आपल्याला प्लॉट म्हणजे काय खडे बी नाही आणि मग डांबर बी नाही. मी विचारलं, त्यांनी फोन बंद केला. मग ते कोट्यवधी रुपयाला ते सरकारकडनं गेले की यांच्या घराकडे गेले. असं झालं. विकास तो केला, मोठा विकास. छाती ठोक सांगावं त्या पट्ट्यानं नगरसेवकांना मी एवढं केलो, एक केलाय येतात जवळ काम केला तिकडं, पण तरी पण त्यांनी करायची. हे बघा लालूची कशी असते माणसाला, पैशाची लालूची फार वाईट. त्यांनी काय त्यात मी सोडलं नाही, त्यांनी काम केलं पण सोडलं नाही. मग आणि बरेच तसे नागरिकांची तसं आम्ही डायरेक्ट त्यांची नावं घेऊ शकत नाही. त्यांनी कवा काय आम्हाला हे करणार हो, दाब दाखवायला, पण आम्ही त्याला भेट नाही. आमचं तुम्ही संरक्षण करू शकता, पण पोलीस स्टेशन करू शकताय, वार्ताहर करू शकतात, आणि अनिल उपाध्याय सगळ्या अपेक्षा तुमच्या आहेत, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. पण नागरिक इथले जे आहेत, हातकणंगलेकर जे आहेत, ते वेळेत घरपट्टी पाणीपट्टी भरतात का? हाच मोठा प्रश्न आहे. जे लागेबंद आहे त्यांच्याकडे पहाडापावती किंवा घरपट्टी घेतली जात नाही. बरं. आता इलेक्शनला राहिल्यानंतर मागच्या वर्षी जे उमेदवार राहिले त्यांची फक्त फाळापावती दिली, बिन पैसे भरता. हा. त्यानंतर आता ही आमची अपेक्षा आहे की जे जेवढी मोठी लोक आहेत ते फाळा भरत नाहीत, पाणीपट्टी भरत नाहीत, आणि त्याचे 20,000 आहे, 40,000 आहे. त्यांचं काय तुम्ही केलं? आता आमचे काय इथे ते आम्ही प्रत्येक आत्ता मला रेकॉर्ड आहे त्याचं बांधलेलं. या महिन्यात मार्च महिन्यात प्रशासनाकडनं काही कडक पावलं काय नाही, तिथे गेले की आमचे पैसे भरून घेतले झाले, आम्ही मोकळं झालो. म्हणजे भरणारे भरत राहिले आणि राहिले कारण नियमानं भरणारची राहिली. आम्ही असं करणार आहे, आता इलेक्शन झाले की माहिती अधिकाऱ्याखाली सगळ्यांची लिस्ट गावची सगळ्यांची लिस्ट मागवणार आहे, कुणाची थकबाकी काय किती आहे. पण ही जबाबदारी कोणाची, प्रशासनाची की तुमची? ही प्रशासनानं आम्हाला द्यायला पाहिजे. नाही, घरपाळा पाणीपट्टी हे प्रशासनानं घेतली पाहिजे, जबाबदारी प्रशासनानं घेतली पाहिजे. आणि कुठल्या गल्लीत जो नगरसेवक निवडून आला त्यांना आपलं ती जबाबदारी घेऊन त्यांना पैसे भरावं, 100% वसुली करून त्यांना देणं कर्तव्य आहे. कारण त्यानं काम केलं काम केलं घरपळा पाणीपट्टी का भरला नाही, तुम्ही काय विचारत नाही. मी तुम्ही त्याकडे निंदा आहे असं होतं. ते लिस्ट लावा, घरपाळा बाकी बाकी आहे डिजिटल करून लावली, सगळीकडे लावा, आधी गावभर माळबाग सगळीकडे लावा. बरोबर, त्याशिवाय लोक भरणार नाही, तुम्हाला पैसे देणार नाही. ते माणसाला वाईट सवय लागली आहे, फुकटचं काय सवय लागली आहे. आता जेवणावळी ताटे होतील, हे घ्या 5 त्यावेळी पैसे घरफळा पावती त्यावेळी देणार नाही. आणि मी असा एक माणूस आहे की गावात मला गेल्या विधानसभेला 2 पास मिळाले, पण तो 5 मिळाले आहे तसे दाखवतो तुम्हाला. कसले 5 मिळालेले? जेवणाचे होय. बर. पण ते 5 मी जेवायला गेलो नाही, मी लाचार नाही. बरोबर आहेत काय खोटं आहे? हे सत्य आहे की नाही? काय माळ सत्य असते, खोटं काय नाही. मग आता विधानसभेला याला नगरपंचायतला पण येतील की 5 येणार? आम्ही काय 5 घेणार नाही, आता घेणार बी नाही. आणि ते आम्ही काय करायचं ते आमच्या मनाचा इच्छेचा प्रश्न आहे. कुणाला निवडून द्यायचं कुणाला नाही ते आमच्या इच्छेचं. एवढं या आत्ताच्या नवीन सभागृहामध्ये जे निवडून येतील कुठल्याही पक्षाचे असोत, पण त्यांनी जनतेसाठी काम करावं आणि प्रशासनानं पण त्याच्यावर ठेवून घरपाळा पाणीपट्टी जे रस्ते लाईट दिवे काय असतील त्याच्यावर व्यवस्थित गावच्या कुठल्याही नावं न ठेवता असं त्यांनी व्यवस्थित व्यवस्था करावी, हीच त्यांनी आमची अपेक्षा आहे. मूळ पाण्याची आहे बघा, पण पाणी हे आलंच पाहिजे. आता नवीन प्रशासन काका कचरा उठाव केला जातो का वेळेवर? कचरा गाडी अवेळी येते केव्हा वाटेल तेव्हा टायमिंग नाही हे. त्यानंतर सगळ्यात समस्या म्हणजे गटार रस्ते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे स्वतःचा गावचा विकास न करता स्वतःचा विकास करणारे हे नगरसेवक आहेत. त्याच्यानंतर जे पूल बांधला म्हणजे ब्रिज रेल्वे ब्रिज, त्याच्याकडं यांचं सगळ्यांचं
सगळ्या पक्षांचं, मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही, जेवढे राजकारणी आहेत, जेवढे पक्ष आहेत, ते सगळ्यात त्यांच्याकडे लक्ष नाही आहे. त्यांचे येणं जाणं, खड्डे पडले, ऍक्सिडेंट झाला, लोक पडतात, ऍक्सिडेंट होतात, त्याच्याकडे दुर्लक्ष नाही. हे यांचा आपल्या विकासासाठी हे आता वर्षातून एकदा नमस्कार करायला आम्हाला 5 वर्ष चमत्कार दाखवत बसणार. म्हणजे नगरपंचायत झाल्यानंतर गावचा विकास होणार अजिबात झालेला नाही, काही झालेलं नाही. नगरपंचायत, ग्रामपंचायत होती त्यावेळी आणि बरं ग्रामपंचायत असताना एक दिवस आडानं पाणी यायचं, आता 4-4 दिवस आडानं पाणी येतं. बरं, ते पाईपलाईनचे पैसे मंजूर झाले, अजून त्यांचं चाललंय मंजूर मारणं, इलेक्शन लागलं, हे लागलं, आचारसंहिता लागली, हे पुढे ढकलत गेले. आज 5 वर्ष होत आले तरी त्याचा पैशाचा काही हिशोब नाही किंवा ते पाईपलाईन नवीन करणं नाही, काहीही नाही. हे स्वतःचा विकास करत बसले. सगळं कमिशनवर काम चालू आहे. आणि कोण घेते कमिशन? आता मंजूर केल्याबरोबर सुरुवात कुठं होते तुम्हाला चांगलं माहित आहे. आम्हाला काय माहित नाही, माहित नसणार कसं नाही, ती सगळी माहिती असते, तो डिटेल असते. आता एक कॉन्ट्रॅक्ट दिलं, कॉन्ट्रॅक्ट कोण देणार? तुम्ही देणार. तुम्हाला कमिशन दिलं, तुम्ही करते काम. मग ते काम होणार का चांगलं? कमिशन दिलं, कमिशन कुठं? तो त्याला त्यातनं पैसे करणं देणार, तर तू काय काम करणार? त्यासारखं दर्जेदार काम करणार. आता रस्ते केले झाड, परत 6 महिन्यात मी उघडतो, मग त्याच्यावर कोणाचा अक्षर नाही, काही नाही. कमिशन काय, पैसे कमी खायचे द्यायचे, रस्ता उकडला जातोय, परत आणि त्यांना टेंडर. जे लोक रस्ता करतात त्यालाच परत टेंडर मिळते. हा, जो रस्ता करतो त्याला टेंडर, परत तेच टेंडर, बदलत नाहीत, काय नाही. त्याला दबावानं हे दबावाचं राजकारण न करता हे ह्यातले नगरसेवक निवडून यायला पाहिजे, जो सच्चाईनं काम करणार आहे, मनापासून काम करणार आहे, त्याला काय तो कुठल्याही पक्षाचा असो. यंदा 100च्या वर नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत की भरपूर आहेत, 200 असतील. मग त्यांना तळमळ असेल की शहर विकासाची? काय नाही, आतापुरतं आश्वासन देणार, आम्ही त्याला बोलणार आणि आम्ही दाखवून आम्हाला आमच्याकडे मतदान करून घेणार. परत आम्ही 5 वर्षानं हा ये रे माझ्या मागल्या आईने हाय तसं आहे. आम्ही काय म्हणजे गावचा विकास नाही, आम्ही स्वतःचा विकास झाला म्हणजे संपला विषय. हा नगरपंचायतचा इतिहास आहे आणि आम्ही सुरक्षित ऐकायला मिळालं मामा की यंदा हातकणंगलेकरांची दिवाळी जोरात झाली. कशी जोरात इच्छुक उमेदवार जे आहेत नगरपंचायत त्यांची दिवाळीच आहे. आणि प्रत्येक घरोघरी वाडावाडात जाऊन काय काय वस्तू वाटप केल्या, काय काय केलं हे आमच्यापर्यंत आलेलं नाही, आम्ही काय घेतलेलं नाही आणि आम्ही काही घेत बी नाही आणि आम्ही बोलायचं सोडत नाही. काय त्यांचं आम्ही कर्ज काढलेलं नसतंय. आमचा धंदा आम्हाला करून पोट भरायचं सवय. आपण लाचार आम्ही नाही. एवढीच त्यांच्याकडनं आमची अपेक्षा आहे की गावचा विकास व्हावा, रस्ते गटार व्यवस्थित व्हावेत. बरं, कॉन्ट्रॅक्टर दिले गटार काढायचं, केअर काढायचं, त्यांचे पगार 2-2 महिने 3-3 महिने पगार होत नाहीत. मग ते लोक स्वच्छ करते कसे करतील याच्यावर त्यांचं लक्ष पाहिजे नको. आता नगराध्यक्ष असतील किंवा शिओ असतील, यांचं लक्ष कशावर आहे? नगरसेवकांचं लक्ष कशावर आहे? कमिशनवर आहे. स्वतःचं घर भरण्यापुरतं. जे नगरसेवक होते, नगराध्यक्ष पदाधिकारी लोकप्रतिनिधी होते, त्यांचं प्रशासनावर वजन काय काही नाही. कोण प्रशासक तसाच आणि नगरसेवकही तसेच. तो त्याला धरतो, तो धरतोय, असा आहे ते. रस्ता 4 वेळा उकरला, रस्ता बघा 4 वेळा उकरला आणि आता निवडणूक आली, हा तो रस्ता बोंबलत तसाच पडलाय. आमचं पाय मुरगाळलं, आम्ही आहे गाठी दवाखान्यात पैशाला. हा, पैसे कोण ते बांध देतो. सगळ्यात महत्वाचा म्हणजे अतिक्रमणाचा विषय आहे गावात, ते त्याच्याकडे सगळ्यात अतिक्रमण म्हणजे रस्त्यातच गेले ते सांगलोय. अतिक्रमण हा गंभीर विषय आहे. नगरपंचायतनं काय लक्ष दिलं नाही? सगळे लागेबंद आहे सगळे, कोणाचं कोण काढलं. आता एवढं इथं हॉस्पिटल मोठं झालं, इथं रस्ता नाही, काय नाही, गाड्या कुठं लावायच्या, काही नाही, काही रस्ते व्यवस्थित नाहीत, काही नाही. असं याचा नगरपंचायत आता नेमकी तुमची आता जे नवीन नगरसेवक नव्या सभागृहात निवडून जातील त्यांच्याकडनं नेमकी तुमची अपेक्षा काय? सगळ्यात सुखसुविधा व्हायला पाहिजेत. ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक गार्डन व्हावं, त्यांना बसायसाठी जागा मिळावी, त्यानंतर लाईट दिवा बत्ती काय असेल ते व्यवस्थित व्हावं, पाण्याची व्यवस्था 1 दिवस आडान होतं ते रेग्युलर चालू व्हावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पैसे मंजूर आहे ती पाईपलाईन लवकरात लवकर हो, हीच त्यांच्या नाही. आता नवीन योजना होणार आहे म्हणा तुमच्या होणार आहे, जे नवीन पाईपलाईनसाठी पैसे आलेले अजून त्याचं काहीच केलेलं नाही, भविष्यात आहे. ते पण लवकरात लवकर व्हावं आणि परत काय त्यांनी पाण्याचं व्यवस्थित करावं आणि शो वाढवता ते तुतू बघा हे असे दमदाटी कोणी नगर
सेवकांनी सुद्धा द्यायला नाही आणि मी त्यांना सोडणार बी नाही. आणि जनतेनं एक करावं, जो काम करणार आहे त्याला निवडून द्यावं. हा, आणि जो काम करत नाही त्याला कोण पण असू नाही, नाही. त्याला घरात बसवावं, हीच आमची इच्छा आहे. आणि यात मोठा श्रीमंत आम्ही बघत नाही. म्हणजे जनतेच्या समस्या जाणून घेणारा नगरसेवक किंवा नगराध्यक्ष असावा, सभागृहात जावा ही हा, तुमची इच्छा. चांगले आहे. तर मग ते कुठल्याही पक्षाचा असू दे. हातकणंगलेकरांची अपेक्षा एकच आहे की जनतेच्या समस्या जाणून घेणारा, जनतेची कामं करणारा लोकप्रतिनिधी त्या नव्या सभागृहामध्ये जावा, एवढीच अपेक्षा, माफक अपेक्षा या हातकणंगलेकरांची त्या ठिकाणी आहे.